भर सभेत कागदपत्र दाखवत शिल्पा खोत यांच्याकडून निलेश राणेंच्या आरोपांना उत्तर. शिल्पा खोत यांनी निलेश राणेंची ऑडिओ क्लिप ऐकवली. छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदार याद्यांमध्ये चुका झाल्यास थेट निलंबन. मनपा आयुक्त जी श्रीकांत यांचा कडक इशारा. मतदार याद्यांमध्ये असंख्य चुका असल्याच्या तक्रारी आल्यानं आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा. मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात निर्दोष सुटलेल्या फहीम अन्सारीला नोकरीसाठी सशर्त परवानगी. अन्सारी पोलिसांचं ना हरकत किंवा चारित्र्य प्रमाणपत्राची आवश्यकता नसलेली नोकरी करू शकतो. राज्य सरकारची उच्च न्यायालयात भूमिका. गुटख्यासह सुगंधी सुपारी विक्रेत्यांनाही मकोकाच्या कक्षेत आणलं जाणार. विधी आणि न्याय विभागाकडे लवकरच प्रस्ताव पाठवला जाणार. मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती. राज्यभरात वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 4,34,000 चालकांवर कारवाई. 6 महिन्यात आरटीओनं ठोठावला 260 कोटींचा दंड. घरगुती हिंसाचार प्रकरणी अभिनेत्री सेलिना जेटलीची न्यायालयात तक्रार. पतीकडून मानसिक, शारीरिक आणि लैंगिक छळ होत असल्याचा आरोप. न्यायालयाकडून सेलिना जेटलीच्या पतीला नोटीस. परदेशी असल्याच्या संशयावरून बांगलादेशला पाठवलेल्या काही रहिवाशांना तात्पुरतं परत आणा. पश्चिम बंगालमधील रहिवाशांसंदर्भात सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला सूचना. तासगाव नगर परिषदेसाठी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पाटील यांच्याकडून घरोघरी जात प्रचार. तासगाव नगर परिषदेत भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी विकास आघाडीमध्ये तिरंगी लढत. खासदार श्रीकांत शिंदे आणि शिंदेंच्या शिवसेनेचे दादा भुसे आज जळगाव दौऱ्यावर. नगर परिषदेच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी दादा भुसे आणि श्रीकांत शिंदे यांच्या अमळनेरमध्ये सभा. नागपूरच्या कामठी नगर परिषदेचे काँग्रेसचे पर्यायी उमेदवार आसिफ सरमतिया यांचा उमेदवारी अर्ज बाद. एबी फॉर्म अधिकृत नसल्याचं मान्य करत नागपूर खंडपीठानं अर्ज बाद केला. त्यामुळे काँग्रेसकडून हाजी अब्दुल शकूर नागाणी हेच अधिकृत उमेदवार ठरले. पारोळा नगरपालिका निवडणुकीत दोन्ही शिवसेना आमनेसामने. आरोप प्रत्यारोपांवरून शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि विरोधकांमध्ये जुंपली. 2 आणि 3 तारखेला समजेल कोण कोणाला डोक्यावर घेतंय. आमदार अमोल पाटील यांचं विरोधकांना आव्हान. तुळजाभवानी मंदिराचे महंत इच्छागिरी महाराज यांची निवडणुकीतून माघार. पवित्र परंपरेच्या रक्षणासाठी निर्णय घेतल्याचं सांगत माघार. भाजपनं उमेदवारी डावलल्यानंतर महंत इच्छागिरी महाराज अपक्ष उमेदवार म्हणून होते निवडणुकीच्या रिंगणात. जळगावमधील मनपाच्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ. याद्या पूर्णपणे अद्ययावत केल्याशिवाय निवडणुका घेऊ नये. राष्ट्रवादी शरद पवार गटाची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून पालिका आयुक्तांना निवेदन. तासगावमध्ये आजपासून स्वाभिमानी विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचाराचा धडाका. स्वाभिमानी विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदासाठी विजया बाबासाहेब पाटील यांना उमेदवारी. यंदा सांगलीच्या तासगाव नगर परिषदेसाठी तिरंगी लढत. जळगावच्या पारोळा नगर परिषदेत महायुतीतील शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकमेकांविरोधात रिंगणात. पारोळ्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरेंच्या सेनेसोबत युती. जळगावच्या चोपड्यात भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार साधना चौधरी यांच्या प्रचारासाठी रॅलीचं आयोजन. रॅलीत केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांचाही सहभाग. शहरात ठिकठिकाणी रक्षा खडसे यांचं औक्षण करत स्वागत. मुंबईत 11 लाख दुबार मतदार तर 4 लाख मतदारांची नावं अनेक ठिकाणी असल्याचं समोर. मुंबई महापालिका प्रशासनाकडूनही दुसरा प्रारूप मतदार यादीवर 27 नोव्हेंबरपर्यंत हरकती आणि सूचना नोंदवता येणार. गेल्या 2 दिवसापासून राज्यातील तापमानात वाढ. रत्नागिरीत सर्वाधिक 35 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. बंगालच्या उपसागरात बुधवारी चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व जागांवर प्रवेश निश्चित. वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक असल्यानं जागांमध्ये सातत्यानं वाढ.